माझं सोलापूर न्यूज चॅनल। जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 फेब्रुवारी रोजी होणार। उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक 12 फेब्रुवारी सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खाते प्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासनाधिकारी यांच्या समवेत क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीची सहविचार सभा संपन्न झाली। या सहविचार सभेत जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडू वृत्ती, परस्पर समन्वय, सहनशीलता, ताणतणावाचे व्यवस्थापन इत्यादी मूल्ये वाढीस लावून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे या स्पर्धेचा मुख्य हेतू असून या स्पर्धेतून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना निर्माण होऊन नव्या जोमाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या सर्व योजना लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कार्यास नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा आव्हाळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संदीप कोहिनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 24 व 25 फेब्रुवारी रोजी क्रीडा स्पर्धा जय जवान जय किसान सैनिक स्कूल नेहरूनगर, शासकीय मैदान नेहरूनगर, ऑफिसर्स क्लब सोलापूर येथे तर विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा 26 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजित करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय स्मिता पाटील व प्रसिद्धी समितीचे प्रमुख संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे। मी मनीषा आव्हाळे जिल्हा परिषदेची CEO म्हणून तुमच्यासमोर उपस्थित आहे। तर जिल्हा परिषद सोलापूर ह्या वर्षी बरेच उपक्रम इन द सेन्स की केंद्रच्या ज्या योजना आहेत, आपल्या स्टेटच्या ज्या योजना आहेत, DPTC अंतर्गत जो खर्च आहे, प्रमा आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे। मोदी आवासमध्ये आपण राज्यात प्रथम होतो सँक्शन देण्याबद्दल, इतर योजनांमध्ये ही आपली कामगिरी खूप छान आहे। हे सगळं बघतात त्याच्यामध्ये खूप मोठी मेहनत आहे आपल्या सगळेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी, त्यांनी फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये त्यांनी परिश्रम घेऊन दिलेला आहे आणि ह्याचंच कौतुक म्हणून प्रत्येक वर्षी आपण त्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा असतो तो घेत असतो। मागच्या बऱ्याच वर्षापासून कोविडपासून आपल्या त्या स्पर्धा वेगवेगळ्या कारणाने झाल्या नाहीत। ह्यावर्षी त्याचंच एक भाग म्हणून म्हणजे विरंगुळा असलीच पाहिजे आणि त्यामध्ये काय होतं की स्पर्धेमार्फत आपलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स एकत्र येतात, कर्मचारी अधिकारी एकत्र येतात, त्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकांशी जे कुटुंबाचं एक वातावरण आहे ते निर्मिती इथे आपल्याला होताना दिसून येते। तर त्याच्याच अनुषंगाने आपण 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला आपल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केलेले आहे। त्याच्यामध्ये आपण आउटडोर खेळामध्ये 14 प्रकारचे वेगवेगळे खेळ त्याच्यामध्ये करतोय। क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, थ्रोबॉल असेल, इतर जे ॲथलेटिक्सचे खेळ आहेत ते असणार आहेत। त्याच्यानंतर इंडोर गेम्समध्ये बॅडमिंटन आहे आणि एकदम छोटे छोटे जे लिंबू चमचा वगैरे असे खेळ आहेत ते पण असणार आहेत। आणि सांस्कृतिक याच्यामध्ये जसं की आपल्याकडे गीत गायन, एकपात्री नाटक आहे, समूह गीत आहे, त्याच्यानंतर लघु नाटक वगैरे, लोकनृत्य असे वेगवेगळे आपल्याकडे सादरीकरण होणार आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मला वाटते माझे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, नॉट ओन्ली ॲट ZP लेवल म्हणजे हेडक्वार्टरच्या लेवलला तर असतीलच, पण पंचायत समितीच्या लेवललाही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतील, पुढे नेतील अशीच मी अपेक्षा बाळगते। आणि ह्याही पलीकडे मला वाटते आपले जे सगळेच नागरिक आहेत त्यांनीही आम्हाला सहकार्य करावं, आवर्जून भेटी द्यावं आणि त्याचं कुठे ना कुठे कौतुक करावं अशी अपेक्षा बाळगते। धन्यवाद। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।